त्यामुळे हा पाणी कपातीचा निर्णय 15 मे पासून लागू असेल। मुंबईकरांनी पाणी जपून वापरणं गरजेचं आहे। वळूयात पुढच्या बातमीकडे। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात सध्या रील शूटचा ट्रेंड आलाय आणि तो अत्यंत धोकादायक ठरतोय। पनवेल टी पॉइंट परिसरात नागरिकांची वाढती गर्दी आणि रस्त्यावर उभी केली जाणारी वाहनं यामुळे वाहतुकीला धोका निर्माण झालाय। आतापर्यंत 3 गंभीर अपघात या ठिकाणी घडले आहेत। परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी व्ह्यू कटर बसवण्याची मागणी केली आहे। नियमांचं उल्लंघन केल्यास कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा सुद्धा प्रशासनानं दिलाय। संध्याकाळच्या वेळेला नागरिक मोठ्या संख्येने त्या विमानाचं लँडिंग आणि टेक ऑफ बघण्यासाठी गर्दी करतात आणि आपली वाहने रस्त्यावरच लावतात। ही परिस्थिती लक्षात आल्यानंतर आम्ही रोज तिथे पोलीस बंदोबस्त लावून नागरिकांना विनंती करतो की आपण इथे थांबू नका। त्याच्याने अपघाताचं प्रमाण पण वाढलेलं आहे। त्याच्या विरुद्ध बाजूला आतापर्यंत 3 प्राणांतिक अपघात झालेले आहेत। परंतु आम्ही किती विनंती केली तरी नागरिकांचे येण्याचे प्रमाण, तिथे सेल्फी काढणे, व्हिडिओ काढणे, नंतर युट्यूबसाठी व्हिडिओ काढणे असे मोठ्या प्रमाणावर ते चाललेलं आहे। मोठा गंभीर अपघात होण्याची शक्यता आहे। त्यासाठी आम्ही नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाकडे पण पत्रव्यवहार केलेला आहे। त्यांनी त्या संदर्भात आता कारवाई सुरू केलेली आहे आणि लवकरच ती व्ह्यू कटर तिथे लावणार आहेत। परंतु त्याच्यामध्ये काही वेळ लागू शकतो, त्या काही प्रोसिजर असते। याचा सविस्तर आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राहुल कांबळे यांनी। सध्या आपण नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पाठच्या साईडला आहोत आणि आपण हे पाहताय, हे विमानतळ आहे। 15-15 मिनिटाला या ठिकाणी लँडिंग आणि टेक ऑफ होते। हे पाहण्यासाठी संध्याकाळी खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी होते आणि या ठिकाणी काही नवीन तरुण आहेत, ते तरुण जे आहेत या ठिकाणी रील्स बनवण्याचं काम करतात। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वाहतुकीची कोंडी होती। आपण जर हे पाहत असाल तर हा उरण पनवेल रोड आहे। या सरळ हा रोड जो आहे कळंबोली टी पॉइंटला जातो। खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी अवजड वाहने येत जात असतात आणि या ठिकाणी अगदी जर आपण पाहिलं तर हा 3 लेनचा रोड जो आहे याच्यावरती सिंगल लेनची पूर्ण ट्रॅफिक होते आणि त्याच्यानंतर हा रोड डबल लेनचा होता आणि त्याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक या ठिकाणी होते आणि याच्याचमुळे आपण पाहतोय लास्टच्या 2 महिन्यामध्ये एक 2 ते 3 मोठे अपघात सुद्धा झाले होते। त्याच पार्श्वभूमीवर नवी मुंबई पोलीस मधील पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांनी काल घटनास्थळी भेट दिली आणि जे काही गाड्या उभ्या आहेत त्या गाड्यांवरती सुद्धा कारवाई केली आणि जे कोणी या ठिकाणी रील बनवतात त्यांना सुद्धा एक इशारा दिलेला आहे की अशा प्रकारे जर परत या ठिकाणी रील काढली तर कायदेशीर कारवाई केली जाते। आपण जर पाहिलं तर हे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे। हा पूर्ण व्ह्यू पाहिला तर हा संध्याकाळी व्ह्यू जो आहे अगदी नरिमन पॉइंट सारखा दिसतो। या ठिकाणी म्हणजे टुरिझम पॉइंट असल्यासारखा दिसला, त्यामुळे लोक या ठिकाणी थांबतात आणि रील्स वगैरे बनवतात। परंतु याचमुळे कुठेतरी आता वाहतुकीची कोंडी निर्माण होत असल्यामुळे पनवेल शहर पोलिसांकडून या ठिकाणी कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे। राहुल कांबळे, NDTV मराठी, नवी मुंबई।